नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची अत्यंत एक महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगेंचा पायी मोर्चा पहाटे 4:30 वाजता नवी मुंबईतील वाशीमध्ये दाखल झालेला आहे। मनोज जरांगेंचा पायी मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे। जरांगेंच्या पायी मोर्चात मराठा आंदोलकांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते। मनोज जरांगेंची आज सकाळी 7:09 वाजता एक वाशीमध्ये भव्य सभा देखील आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेनंतर मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। दरम्यान एपीएमसी रेस्ट हाऊस बाहेरून माझे सहकारी दत्ता कनवटे आपल्यासोबत जोडले गेलेत। दत्ता, 9 वाजता जरांगेंची एक सभा पार पडेल आणि त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील। नक्कीच सुमित, गेल्या 7 दिवसापासून मनोज जरांगे यांनी सुरू केलेला प्रवास हा मुंबईच्या वेशीवरती येऊन ठेपलेला आहे। मुंबईच्या वाशी इथल्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या त्यांचा मुक्काम पडलेला आहे। साधारणपणे सकाळी 5:30 वाजता मनोज जरांगे जे आहेत ते एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचा इथल्या सध्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम आहे आणि सगळा समाज बांधव सुद्धा एपीएमसी मार्केटमध्ये सगळ्या परिसरामध्ये सध्या विखुरलेला पाहायला मिळतोय। लाखोंचा समाज बांधव जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। साधारणपणे 9 वाजताची सभेची वेळ आहे, मात्र जवळपास 10 वाजता या सभेला सुरुवात होईल। सभेला संबोधित करतील आणि त्यानंतर मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघतील। मात्र तत्पूर्वीच सरकारचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येणार आहे आणि त्या भेटीमध्ये महत्त्वाचे काही जीआर आणि राजपत्र सुद्धा मनोज जरांगे यांना दिलं जाणार आहे। ते जीआर पाहिल्यानंतर आणि राजपत्र पाहिल्यानंतर मनोज जरांगे हे मुंबईला येतात का नाही हे ते पाहावं लागणार आहे। मात्र कालची जर माहिती आपण बघितली तर मुख्यमंत्री साताऱ्यावरून पोहोचल्यानंतर त्यांनी जवळपास 3 जीआर आणि एक राजपत्र काढल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। हे तीनही जीआर आणि राजपत्र मराठा आरक्षणाशी संबंधित आहे का याची माहिती जरी उपलब्ध झालेली नसली तरी सुद्धा मराठा आरक्षणावरती एक महत्त्वाचा जीआर काढला असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि हा जीआर घेऊन मंगेश चिवटे आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे हे दोघेजण या ठिकाणी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत आणि त्यांचं मन वळवण्याचे किंवा त्यांची समजूत काढण्याचे सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत। त्यांच्या प्रयत्नांना किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जी काही सरकारच्या वतीनं माहिती समोर येते त्यानुसार खरं तर मराठा समाजाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आंदोलनावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे असं सांगितलं जातंय। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान एपीएमसी बाजारामधून माझे सहकारी अविनाश माने हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत। अविनाश, एपीएमसी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सध्याची काय स्थिती आहे, कसा सगळा उत्साह आहे या सगळ्या आंदोलकांमध्ये? नक्कीच तुम्ही जर पाहिलं 4:30च्या सुमारास जायचं एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते दाखल झालेले आहे। त्यांच्यासाठी जर पाहिलं की चाय नाश्त्याची जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे, स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पाहिलं तर एकीकडे जेवण बनवण्याचं जे आहे ते काम देखील सुरू आहे। अशा पद्धतीने मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा बांधव आता जर पाहिलं तर एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेले आहे। त्यांची चाय नाश्त्याची व्यवस्था जी आहे ती मराठा मोर्चा समाजसेवक यांच्याकडून जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याचा जो लाभ आता मराठा बांधव जे आहे ते घेताना आपल्याला दिसत आहे। एकंदरीत किती लोकांची जी आहे ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, किती लोकांची ही व्यवस्था करण्यात आली आहे चाय नाश्त्याची? आम्ही 20,000 लोकांची व्यवस्था केलेली आहे, चहा आणि बिस्किटची। दुसरा एक सांगतो, मी मराठा नाही, पण आजच्या दिवशी मराठा बांधवांना या आरक्षणाची गरज आहे। त्यांना सहकार्य करण्यासाठी, त्या मराठा बांधवांना सहकार्य करण्यासाठी मनापासून मी आणि माझी पुरी टीम इथे सेवेसाठी उपस्थित आहे। की 20,000हून अधिक लोकांसाठी जी आहे ती ही जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली पाहायला मिळत आहे। सुमित, नक्कीच तर आपण सध्या बघतोय मनोज जरांगे पाटील हे सकाळी 9 वाजता सभा घेणार आहेत आणि तत्पूर्वी सध्या सगळ्या लोकांची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे।